शिवशक्तीने का कितला मोठा कारनामा करता का चैन तोडता गेले का पण ती खोड्या खाड्या करत बसू शकते पण चढ चढा तू डायरेक्ट इथला जोर लाग गया चैनच तुटी गे ते गाडीला येले पाहू म्हणे नवी टाकतेस म्हणे तुला पुढे जाणे म्हणे आते मग प्रॉब्लेम नको येवाले म्हणे 5 किलोमीटर रिटर्न लाईन आता गोईंग मोबाईल लागून मिळेल नाही आणि मी आता चेन पिक करायची लिंक जास्त पुढे गोईंग मोबाईल बॅनर बनायला ना ते काही बॅनर तुटी गेले त्याचा आणलं ते बनायला देख आता जरा असं कर शिवू शकते देख मग विचार कर दे कारण की पुढे दुकान भेटावणे आपले आडे भेटी गे दुकान महाकाल कृपातून पुढे नाही भेटावत जय जय श्री महाकाल मंडळी जय महाराष्ट्र जय घाले सगळ्यांना तर मंडळी आता निघतो आपण इकडनं देवप्रयागसाठी तर इकडनं 50 किलोमीटर आपल्याला 2 दिवस लागतील तर आंघोळ वगैरे झाली आहे आणि हे बघा मन्नू ए इधर देख चल रही है हमारे साथ हाँ चल रही क्या नहीं स्कूल जाएगी क्या नहीं जाएगी स्कूल नहीं जाएगी तो पकड़ू बाबा के पास तुझको भेज दूंगा पकड़ू बाबा के पास हाँ तेरे लिए खिलौने लेके आऊँगा मैं गंगा जी से लेके आऊँगा चलेगा बोलेगी कुछ बोलेगी चुप बोल बोल कुछ तो बोल बोल हेलो गाइस बोल हेलो गाइस बोलना अभी हेलो गाइस इधर देखिए नाही म्हणते वो आता पण एवढी मस्ती करते ना लई बेकार काम डायरेक्ट आम्हाला दोघांना पूर्ण कीर करून टाकत तिने रात्रभर चला आता निघूया आपली शिवशक्ती पॅक झाली आहे हे बघा लई सामान झालंय आता भाऊ बी निघतील आता चलो राधे राधे हाँ बोलेगी चुप राधे राधे बोल बहुत शरारती है बहुत शरारती तू जा मम्मी आवाज दे रही तर मंडळी निघालो तिकडनं राधे राधे तर आता इकडनं देवप्रयाग राहतं 50 किलोमीटर तर आपल्याला खूप टाइम लागेल कारण की चढाव खूप आहे इकडनं चढाव चालू होऊन जातो जिकडे आपण त्रिवेणी घाटला गेलो तिकडनं आणि असा विषय होता मंडळी कालचा तर काल आम्ही लेट आलो पाऊस चालू होता म्हणून आणि कालचा ब्लॉग पण आपला लेट पडला त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या थोडं काही विषय नाही 10:30 ब्लॉग टाकला मी तरी पण खूप लोकांनी वॉचिंग केला त्यांचं मनापासून आभारी हा बघा टेंट आपण ठेवून घेतला आहे आणि गोविंद भाऊ त्यांचं ना बॅनर बनवायचं आहे मग त्या म्हणे गोविंद भाऊ म्हणे मी तिकडंच थांबून जातो म्हणे आजच्या दिवस ऋषिकेश त्यांच्या घरी तर म्हटलं काही विषय नाही मी जातो म्हटलं मग पुढे देवप्रयागपर्यंत पोहोचतो मग या म्हटलं तुम्ही निवांतपणे कारण की तो बॅनरवाला सांगतोय की अर्धा दिवस तरी लागेल म्हणे कारण की हे जे बॅनर आहे मंडळी हे खूप प्रोफेशनल म्हणजे एकदम खूप टाइम लागतो त्याला डायरेक्ट ते ना एकदम स्टील फायबर टाईप आहे ते त्याला पाणी वगैरे काही लागत नाही तर ते तुटून गेले तर त्याला आता बनवतील ते तर मग 1 दिवस थांबतील आणि त्यांना 1 दिवस यायला लागेल म्हणजे असं 2 दिवस लागतील आणि आपण तर पुढे निघून जाऊ चला मग जातोय आपण आता निघू आपण आता चला या तुम्ही बनाशी हे बघा मंडळी सगळे सुमसाम असे रस्ते केदारचे लागला घाट आपल्याला केदार घाट आता उतरतोय तर चढून सणच मागचा जंगलच जंगल इकडं तिकडं सगळं टायगर जो एरिया आहे हा व्ह्यू बघा बा तुम्ही हे बघा कसले पहाड बनवून ठेवले डायरेक्ट सगळं दुःख झालंय डायरेक्ट पट्ट दुःख यायला मंडळी तर डायरेक्ट आणि मंडळी एक गोष्ट सांगू का उत्तराखंडला गाड्यावाला आहेत ना दम मारतात नाही बरं का कारण की यावर ट्रॅव्हलर आहेत आणि आतला प्रॉपर राहतस नवीन याला कोणी जातात नाही त्यामुळे आहेत ना डायरेक्ट सायकलवाला बी साईन काढले जात नाही त्यामुळे थोडं थांबे व्हिडिओ काढणं पडत नाही तर आपण इतर ठिकाण तुम्ही देखो मिळाय सायकल चालतो डायरेक्ट शूट मारली असा विषय मंडळी काय वातावरण झालंय 1 नंबर डायरेक्ट ही आपली गंगा नदी बघा तिकडनं येते हा बघा तिकडे गाडी दिसतात तुम्हाला तिकडनं जायचंय आपल्याला हा पहाड असा चढून सण आणि आपली शिवशक्ती तिथपर्यंत पोहोचली अजून खूप जायचंय टायर काय म्हणत असेल तुझे
हे का मंडळी पाड सगळा रस्ता बी असा आहे ना सिंगल लाईन रस्ता आहे. एवढं बरं आहे की ह्या ज्या डिवायडर आहेत त्या साईडनं त्या बऱ्या आहेत. मंडळी आपल्याला एक भाऊन ते भेटले कर्नाटकाचे येते. हेलो भैया जी. भैया मेरा नाम अनिल है. मैं भी ऑल इंडिया ट्रिप कर रहा हूँ. ट्रिप कर रहे हैं क्या आप? ऑल इंडिया ऑल इंडिया पूरा इंडिया. केदारनाथ बद्रीनाथ के लिए लद्दाख जा रहा हूँ. सही जय बोलेगी. ये बैंगलोर से ना आप? हाँ बैंगलोर से. सही कर्नाटका से. हाँ भाई का भी यूट्यूब चैनल है, फेसबुक चैनल है. AK बॉन्डिंग. हम झिलमिल गुफा से आए हैं. झिलमिल गुफा से आप? हाँ के ऊपर भंडारा था वहाँ पर. हाँ आप अभी कहाँ पे जा रहे हो फिर? अभी भाई ठीक कराने जा रहे हैं. ये नेपाल जाएगा. नेपाल हरिद्वार. मैं यमुनानगर जा रहा हूँ. भाई बहुत वेट हो जाएगा इनका. बस 2 ही दे दो मुझे बस. नहीं है मेरे पास बहुत सामान. कोई जीव जंतु भी मिल नहीं 2 ही दे दो मुझे. नहीं भैया 2 ही दे दो भाई. मैं कहाँ रखने के लिए रखने पड़ेगा यार. इसको प्रसाद रख लूंगा पर वापस आएगा. ठीक है. ये तो बड़े भाई हमारे बेट ने बैग भरा. हम भी धीरे धीरे बांधते हैं. आप निकाल लो एक प्रसाद है, एक ले लो. चलो भैया जय बोलेगी. और बताओ कोई पैसे टके? नहीं यार कोई नहीं. यात्रा करके गुफा पे आना हमारे पास. कौन सी गुफा है यहाँ पे? झिलमिल गुफा नीलकंठ से 5. ये इधर बता रहा है झिलमिल गुफा. ये बोर्ड लगा है इधर. ये आगे है गंगा पार करके. हाँ वो उधर से रास्ता आता है वही ना. हाँ सही. यहीं से जाना है. ठीक है ठीक. चलो भैया. बाय बाय. आप कर्नाटक से आए? हाँ भैया. किस मोटर? हाँ भैया. केदारनाथ जा रहा हूँ और ऋषिकेश हरिद्वार घूमने के लिए कल हरिद्वार जा रहा हूँ. फिर से केदारनाथ जा रहा हूँ. तो इधर से कहाँ से आए हो? इधर वो बंगी जंप के लिए गया. वो हाँ हो गया. पंजी जंपिंग हो गया. क्या चार्ज से? वो 4000 का. 4000 का. कितना पैसा ले रहा है? 4000 पर आदमी का. हाँ वो वीडियो में लेता है. सर्टिफिकेट आता है. चलो कोई ठीक है भैया. बाय बाय. चलो. अरे भैया नौकरी कोई जाएगा. हाँ वो रास्ता बंद है ना उधर. चल गया ना. में थोड़ा निकल गया. पहले बद्रीनाथ जाऊंगा फिर वहां से केदार. बद्री यमुनोत्री गंगोत्री नहीं जाएगा. उधर से ऊपर जाऊंगा ना फिर. यमुनोत्री गंगोत्री जाके फिर ऐसा आऊंगा इस साइड से. अरे पहले तो यमुनोत्री जाना चाहिए यहाँ से. हाँ. वो रास्ता तो खराब हो रखा है ना. केदारनाथ बंद हो जाएगा 22 दिन में 22 तारीख को अगले महीने की. इसलिए केदार बद्री कर लेता हूँ पहले. कुणाल पाटिल महाराष्ट्र से. कौन सी जगह से? जलगांव से. ये खानदेश का क्या मतलब है? मतलब हमारा विभाग है वो खानदेश विभाग. मतलब जलगांव धुलिया और नासिक ऐसे 3 जिलों को मिलाकर खानदेश विभाग ऐसा बोलते. जैसे कोकण हो गया, विदर्भ हो गया ऐसा. हमारे यहाँ पट्टी बोलते हैं. आपके पास पट्टी बोलते हैं. हमारे यहाँ जिसको जैसा पता वो नाम रख देता है. ठीक है भाई. चलो भाई जय बोलेगी. हर हर महादेव. चला मंडळी प्रसाद देऊन दिला त्याने. काही सांगत होतो. आता हे बघा एवढे लाडू जड पडतील आपल्याला. पहिलेच आपल्या बॅगमध्ये एवढं मोठं सामान आहे. उगाच शिवशक्तीला वजन होऊन गेला. आता हे खाल्लं तर काही जाणार नाही कारण की इकडे जड वस्तू खाल्लेली चालत नाही मंडळी. हलकं हलकंच खावं लागतं. मॅगी सारखं कुरके चिप्स वगैरे असंच काहीतरी चालतं. जड वस्तू खाण्याचं ठिकाण नाहीच आहे कारण की वातावरण असं आहे ना पचत नाही लोकांना. चला जाऊ दे आता मंडळी. हे बघा काही असला प्रकारे केदारनाथमध्ये लँडस्लायडिंग होत राहते. ही पहिले झाली होती. इथपर्यंत आलं होतं सगळं दगडं. त्यांनी सगळे हे बघा गोळा केले या साईडला. आणि अजून पण दसूच एकटा. अजून पण काही खरं नाही मंडळी. तेच ना अजून पण दसू शकतात त्या. येते का या सगळ्या ज्या झाडाचा मुयारा आहेत ना तेच ना माझा सगळा दगड अटकेलेत. जर त्या निघ्यात देखा तो दगड कसा आहे. जर त्या निघण्या आहेत ना मंडळी तर अख्खा त्या खाली पडी येतील. आणि पुढे बी तसंच आहे देखा. त्यामुळे या रस्ता बंद करतील त्यात आणि आता कसं तरी चालू करेल कारण की आता कंपल्सरी असं होतच रस्ता.
आप कहाँ से भैया? उत्तराखंड से ही आप? देहरादून से भाई मिले देहरादून के. चला मंडळी निघूया आपण आता इकडनं, कारण की काही खरं नाही भाऊ, इकडे केव्हा लाईन्स आहे इकडे, काही खरं नाही. तर भावांनो बहिणींनो, केदारनाथ मध्ये आले आणि पाणी कसं काय पिऊ हा विचार कधीच करा नाही. पाणी कोठे भेटी, पाणी कोठे भेटावणे हा विचार कधीच करा नाही. आणि दुकानावर पिसलं नाही तर बॉटल मुडीच लेवानी मंडळी. जर पाय पाय आणि सायकलवर असाल तर, आणि जर गाडीवर पण असाल तर तुमले बी करताय, काही विषय नाही. आहे ते का हे असं ग्लेशियर्स येत ना, वरतून पाडस ना, ग्लेशियर्सनं पाणी इरा नाही ते का, इथलं थंडगार पाणी मंडळी. काय सांगू तुम्हाला, दुसरी बॉटल पेवर नाही म्हणे पाणी नाही. आहे आता लगे बॉटल भरी घे आपली. 1 रुपया कोले 4 देना आणि एकदम नॅचरल पाणी आहे. आणि सगळी काही महाकालनी कृपातून आहे ते का, काही पाणी इरा ना वरतून. आणि हाय दे काही रस्त्यावर कसं पाणी व्हायला मस्त पवित्र गंगा नदी दे का, पवित्र गंगा नदीत पाणी आहे दे का, मस्त पाय धुईल होतो आपण. एक नंबर पाणी मंडळी. इकडे पंची जंपिंग होत असते. हे बघा, हे जे समोर दिसते ना तुम्हाला, हे बघा, हे जे आहे ना, हे इकडे पंची जंपिंग होते. जास्त वर नाही पण लय वेगळं खतरनाक वाटतं बरं. हे सगळे बघा त्यांचे सगळे लावले, हेच ठिकाण आहे ते पंची जंपिंगचं. ऋषिकेशमध्ये त्यांचं सगळ्यांचं आपलं बुकिंग वगैरे होते एजंटनुसार. आणि इकडे बघा, इकडे ते पंची जंपिंगचं चालतं. तर आता इकडनं शिवपुरी राहिले फक्त जवळच आहे, तर शिवपुरी क्रॉस करू आपण आणि पुढे निघू. चला पाहूनतेच नाही काय जुगाड लावले, फार दूर राहता गाडी. ते का तुम्ही या गाड्या आहेत ना, दम मारतात नाही बरं का बिलकुल भी. सपोर्ट करो भाई, हाँ मेहनत कर रहा है हमारा भाई. सही सही है. बहुत दूर से आ रहा है हाँ भाई. कहाँ से आए हो? मैं महाराष्ट्र से. केदारनाथ, बद्रीनाथ, नेपाल. भाई बहुत मेहनत कर रहा है भाई. हाँ. बारिश का मौसम खराब है, पूरा रोड खराब है, फिर भी भाई देखो साइकिल से कितनी मेहनत कर रहा है. सही है. भाई कितने महीने हो गए? 2 महीने हो गए. 2 महीने हो गए भाई. 2 महीने में साइकिल पर ड्राइवर कर रहा है. कपड़ा देखा वो असं जुगाडते का गाडी धुवाना डायरेक्ट. क्या देखा मागे पाड पाड. कोण म्हणत मंडळी ऊन पडत नाही. आहे ते का कितलं ऊन पडा ना. 10 किलोमीटर चलती चलत हिरानू. हे रस्ता दे का, हे पाणी वैरा रस्ता सर पडत. आपला गाणले पडून रस्ता तरी बरा आहेत. आमना गाव जो रस्ता आहे मंडळी. बघा मंडळी, काय असल्या प्रकारे यांचे घर असता, गाव असता. म्हणजे प्रत्येकाचं घर म्हणजेच दुकानच समजून घ्या मंडळी तुम्ही. कारण की यांचे सगळे काही जे उदरनिर्वाह होतो ना, तो सगळा दुकानावर आणि यांच्यावरच होतो, हॉटेल्सवर होतो. चायनी हॉटेल, कत भात, कत पोळ्या, असं काहीतरी कोणा काही ना काही धंदा शेज मंडळी. खावा पिवाना काही बी, कोल्ड्रिंक्स वगैरे सगळंच ना तेच दे का तुम्ही. या पाड आहेत ना, या पाडोसवर पण तेच ना घर देखील राहत नाही आता. आणि हाय दे का, हाय गंगा मैया, हाय दे काय खाली वैरा. एवढं भारी वातावरण आडे गैर भारी मंडळी. मंडळी तेच ना काही आडे शेती वगैरे तर काही करू शकतच नाही. करतच शेती वगैरे पण ते हिमाचल प्रदेशकडे करतच, ते उत्तराखंड मानी करतच. त्यामुळे यसले शेतीला जागाच नाही मंडळी. ते का तुम्ही सगळीकडे पाडच पाड देखील राहत लावतील तरी काय या आडे. आणि हिमाचल प्रदेशकडे पण असंच पहाड आहेत. तडे काय लावतात, तडे आपलं सफरचंदनी जास्त प्रमाणावर शेती वस्तडे हिमाचल प्रदेशमध्ये. आडे फक्त येस ना धंदा पाणीवरच सगळं काही चालू आहे. पण तरी पण यसले सवलती काही आहेत मंडळी सरकारकडून. सरकारने काही सवलती दिले तसले, कारण की या पहाडी भागમાં राहतच ना. आज समजा जर काही नदीले जास्त पुरी घ्या, जरीच ना घरं बिरं वाई घ्यात, तर इसले थोडंफार तरी सवलती चांगल्या आहेत. आणि एकजूट आहे मंडळी येस ना सगळ्याच ना. जर सगळ्याच ना घरं बी वाई घ्यात ना, तरी सगळ्या एकत्रित होईशीन, आवाज एकत्रित होईशीन, सगळा काम करतोस. आपल्या जे काय आपली परिस्थिती त्यांवर काम करतोस मंडळी. की आपण सरकार पण कोणती योजनाला आहे गैर एकजूट आहे मंडळी. आता लोक आपल्याकडे जाऊ दे, गै तर गै झालं त्यानं घर आपलं चांगलं आहे ना, जाऊ दे सगळं असं होय. त्यामुळे मंडळी सगळंच नाही. एकता माझी ताकद आहे ना मंडळी, ताकद कोणीच नाही. आता ते का नई टहरी आणि का ते आपल्या आता जाणे शिवपुरीचं आपण क्रॉस करते ना, तर
तर आटेंग 14 किलोमीटर दाखवला ना. 14 किलोमीटर आपण देखसूत कुठेतरी थांबसूत आणि आडे थांबानी व्यवस्था कशी होईल ते तर मलाच माहित नाहीये. कारण की आज पहिला दिन आहे आपला उत्तराखंडमा, म्हणजे ऋषिकेशतून आपण पहिला दिन निघलोत ना. तर आता देखू कॅम्पिंग वगैरे कोणी बी लायलोच होत नदी ना घाटले. मंडळी चाय बिस्किट वगैरे खाऊन घेऊ इकडं ना. आम्ही सायकल तिकडे लावली आपली. बघा हे बघा सगळी लँड स्लायडिंग होते इकडं. अंकल जे आता चाय बनवत आहे, बिस्किट खाऊन घेऊ चाय सोबत. चला एवढे पाड पाऊन सण भूक कुठं लागते हो, काही भूक लागत नाही. आणि रात्री मस्त आपण मॅगी बनवू संध्याकाळी, बरोबर आहे की नाही. हे बघा पॉवर बँक काढले, आता मोबाईल चार्ज करून घेऊ इकडे अर्धा 1 तास म्हणे घेऊ इकडनं. तर भावांनो पहिल्यांनो आता फक्त दुपारचे 2:30 वाजता आहे आणि वातावरण बघा कसलं प्रकारे होऊन गेलं की असं वाटतंय की संध्याकाळचे 7 ते 8 वाजून गेले, 7-7:30 वाजून गेले. हे बघा हे असलं वातावरण. कारण की इकडे आहे ना दिवसा ऊन असतं आणि 12 वाजेपासून वातावरण चेंज होतं, पण आज 2 वाजेला झालं. चला जाऊ द्या, पाणी नको यायला पाहिजे फक्त बस. इकडं काही खरं नाही केव्हा पाणी कुठं येऊन जातो, काहीच टायमिंग नाही त्याचा. कुठं पण ढग तयार होऊ येतं डायरेक्ट का पण पाणी चालू येस असा विषय आडे. आता बॅसी जे राहून आपण बॅसी रे आडेंग 10 किलोमीटर आणि बॅसीन पुढे काही कोण थांबू द्यावा नाही म्हणे. पाऊली विचार म्हणे तो पैसे रुक जाना बोले, उधर कोई भी दुकान वाला आपको रुकने देगा. देखो जाते काय होस काय नाही, बाकी सगळे महाकाल ना आत्मा है. चला बोले के भरोसे निकले तो भोले अपनी व्यवस्था करेगा, सही है ना. आता चांगली झाला आणि सायकल देखू जाते मत चढते येस का नाही. औरत देखील खरंच म्हणजे मला असं वाटत ना की संध्याकाळी होई यार, संध्याकाळी होई बरोबर आहे की नाही. देखा तुम्ही पहाड आणि थंडगार वातावरण होऊ झाले मंडळी. दिनभर ऊन पडस ना आणि आता सगळी आहे झाड असते थंड हवा सुटी राहणार डायरेक्ट. इतकी थंडी वाजा नाही की असं वाटा ना की मी संध्याकाळी रात मा चाला नको मी संध्याकाळी वाया माय आते. आणि काही नाही मंडळी जास्तीत जास्त 2:30 आणि 3 वाजा माहीत फक्त बस. सूर्य ठेवताना आज ड्युटी खतम होईल नाही तो जमाते का तुम्ही हवी याय पटी घ्या डे आई गेले म्हणतोस उत्तराखंड. आणि रस्ता पण सुमसाम होईयात त्यामुळे पुरं फील फिराना की आपण संध्याकाळी चाला बो, म्हणजे 7-8 वाजे घ्या होती बॉस वाटा डायरेक्ट. काही नाही चला चालत राहू द्या. जो ब्रिज दिसतोय ना मंडळी तुम्हाला, या ब्रिजचं आता नवीन चालूच काम झालंय. कारण की हे बघा हे सगळे पहाड करपावून गेले होते ना सगळे, म्हणजे तुटू राहील ते, त्यामुळे त्यांनी या रस्त्याला बनवलंय. या पहाडांचं असंच असतं मंडळी, जास्त टाइम थांबत नाही. ते पाणी मुरतं ना त्यांच्यामध्ये, त्यामुळे ते त्याचे छोटे छोटे तुकडे पडत असतात खाली. त्यामुळे बघा हे पण त्यांनी तयार केले हा ब्रिज, हा सगळा ब्रिज. कारण की लगेच समजून गेला इतका रस्ता खराब आहे आणि हा रस्ता एवढा चांगला केला आहे म्हणून काहीतरी झालं असेल, बरोबर की नाही. हे बघा इकडं भुयार सगळं धसून आलंय हे सगळं वरचं. तर मंडळी बघा जबरदस्त पाणी चालू होऊन गेलं होता. चालता अरे अचानक पाणी चालू होऊन गेलं. रेनकोट वगैरे घाललं होतं. हे बघा इकडं सुकवतंय इकडं. आणि हॉटेलवाल्याला विचारलंय की साईडला थांबू शकतो का, तो थांबू शकतो म्हणे. पण आता बघा पाणी चालू आहे तर टेंट लावू कसा आता काही समजत नाही. पण काय करता आता लावा लागेल तरी पण. या साईडला जागा आहे बघा, आता इकडंच थांबावं लागेल रात्री. बघू काय होतं काही नाही, पाहत राहा तुम्ही, सांगतो मी तुम्हाला काय आहे काय तर. हे बघा जबरदस्त धुवाधार बारीक चालू आहे. हे बघा इकडे पण सगळे पहाड आहेत आणि इकडे पण सगळं जंगलच जंगल आहे. आणि ही बघा हे त्यांचे जे वर्कर्स राहतात तर त्यांच्यासाठी आहे. आणि हे हॉटेल आहे त्यांना विचारून घेतलं आपण. आणि हे बघा इकडं टेंट लावला आहे, सोलो कॅम्पिंग याला म्हणतात मंडळी. हे बघा सगळे इकडनं पण वांद्र वगैरे येतात हां, आणि रात्री त्यांचा पण ढाबा बनवून जातो तर इकडं कोणी राहत नाही. यालाच म्हणतात सोलो कॅम्पिंग. तर मंडळी सोलो कॅम्पिंगचा असा विषय असतो की जो रात्रभर एकला राहू शकस मंडळी ना, काही जंगल राहू काही राहू, त्याला म्हणतात सोलो कॅम्पिंग. असं नाही 4-5 जण आहेत आणि लाईन ना टेंट आणि ते मरायनात, तिला सोलो कॅम्पिंग नाही म्हणतात, सोलो कॅम्पिंग याला म्हणतात. आणि गोविंद भाऊन त्या कालदी शक्यतो त्या आता आपल्यासोबत कालदीने पळून तिने पोचून त्या. कारण की आपल्यापेक्षा ते 1 दिन मागे उभी जायलेत त्या कालदी पाय निघून त्या कालदी आपले आलेच सापडतील त्या. म्हणजे कोणतं गाव शिवपुरी मला जातील मंडळी त्या. आणि आपण तर पोहोचू जायलेत आणि आपण कालदी शक्यतो देवप्रयाग पोहोचण्याचा प्रयत्न करतो. 40 किलोमीटर यार्डिंग नाही चढवत मंडळी, कारण की तडे मोठा चढ लागाय आपले, गैरा मोठा चढ लागाय तर तो चढ नाही आपले. चला काही विषय नाही, बाकी भोलेनी मर्जी.
तर मंडळी चला आपला टेंट लाग जायले. तर ते चला मस्त काही ना काहीच खायला नाही, मॅगी वगैरे बनवत आणि मॅगी वगैरे बनायची खाऊ मस्त. तर चला मंडळी मी मॅगी वगैरे बनावस आणि तुम्ही चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मा. जय महाराष्ट्र, जय खानदेश, हर हर महादेव.